दिवाळी संपली की सर्वांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. शुभंकर पावलांनी येणारी दिवाळी सुखाचा रेशीम धागा जगण्याला जोडून देते. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, मनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल करा असा संदेश देणारा. आणि मग ती संपली की लगबग सुरू होते ती तुळशीच्या लग्नाची. कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुळशी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीनंतर तुळशी विवाह साजरा केला जातो. यावर्षी एकादशी 23 नोव्हेंबरला आणि दुसऱ्या दिवशी 24 नोव्हेंबरला द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथीला अनेक जण तुळशी माता आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह विधी करतात. या दिवशी जो कोणी शुभ मुहूर्तावर तुळशी मातेचा विवाह सोहळा करतो त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहते असे मानले जाते. सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि संततीचे वरदानही मिळते. यासोबतच विवाह इत्यादी शुभ कार्यांसाठीही शुभ मुहूर्त चालू होतात. चला तर मग जाणून घेऊयात यावर्षी तुळशी विवाह कधी आहे, त्याचे महत्त्व काय आहे व तुळशी विवाहाची योग्य पद्धत काय आहे, तसेच त्यामागील कथा काय आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. तर पंचांगानुसार द्वादशी तिथी गुरुवारी 23 नोव्हेंबर रोजी रात्री 9:01 सुरू होईल आणि शुक्रवारी 24 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:06 संपेल. तर उदय तिथी पाहता तुळशी विवाह 24 नोव्हेंबरला साजरा होणार आहे. या शुभ संयोगात आपल्या घरात तुळशी शालिग्रामचे लग्न लावून दिल्याने घरात आर्थिक सुबत्ता येते आणि वैवाहिक जीवनातही सुखसमाधान येते. सनातन धर्मात तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तुळशी मातेसोबत भगवान विष्णूच्या शालिग्राम अवताराचा विवाह सोहळा केला जातो. श्री विष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीचे पाने वाहिल्याने जो जितका प्रसन्न होतो तो अन्न कशानेही होत नाही. तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगा स्नानाचे पुण्य मिळते. तुळशीला हरिप्रिया असेही म्हणतात. तुळस ही बहुगुणी व प्रभावी औषध आहे. त्यामुळे शास्त्राने देवपूजा व श्राद्ध यामध्ये तुळस आवश्यक सांगितले आहे. एखाद्याच्या गळात तुळशीची माळ असणे हे धार्मिकतेचे व सदाचाराचे प्रतीक मानले जाते. अनेक व्याधींवर तुळस हे प्रभावी औषध आहे. तुळशी पूजेशिवाय नित्यपूजा पूर्ण होत नाही. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असणारा मनुष्य वैकुंठात जातो अशी श्रद्धा आहे. म्हणून मृतकाच्या मुखात गंगाजळाप्रमाणे तुळशीपत्रही ठेवण्यात येते. तुळशी दूषित वायू शोषून घेत प्राणवायू सोडते हे शास्त्रानेही सिद्ध झाले आहे. म्हणून दारोदारी तुळशी वृंदावन बांधले जाते. तसेच शहरी भागात खिडकीतल्या कुंडीत तुळशीचे रोप लावले जाते. दारात तुळस असणे हे शुभ लक्षण मानले जाते. तर तुळशी विवाहाची योग्य पद्धत काय आहे, तर कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करण्याची प्रथा असली तरी प्रामुख्याने द्वादशी तिथीला तुळशी विवाह करतात. तर यंदा द्वादशी तिथी 24 नोव्हेंबरला आहे आणि पौर्णिमा तिथी 27 नोव्हेंबरला आहे. तर 24, 25, 26, 27 या चारही दिवसात कधीही तुम्ही तुळशी विवाह करू शकतात. पण शक्य असल्यास 24 नोव्हेंबरला करणे अतिउत्तम. काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावून ते वाढवतात व द्वादशी तिथीला लग्न लावतात. विवाह दिनी तुळशी वृंदावन स्वच्छ व सुशोभित करतात. त्यापुढे रांगोळी काढून बाळकृष्ण व तुळशी यांची एकत्र षोडोपचारे पूजा करतात. फराळ मिठाईचा नैवेद्य दाखवतात. सनई चौघडे लावतात, फटाके फोडतात. उपस्थितांना अक्षता वाटून रीतसर लग्नविधी करून गुरुजी मंगलाष्टक म्हणतात. असा थाटात विवाह लावला जातो. सर्वांना प्रसाद, फराळ किंवा खाऊ वाटप केला जातो. ज्या घरात तुळशीचा विवाह होतो त्या घरातील उपवर मुलामुलींचा विवाह सुकर होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते. विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा आणि आवळे ठेवतात. हा विवाह सोहळा सायंकाळी केला जातो. फ्लॅट संस्कृतीमध्ये अनेकांची तुळस ही बाल्कनीत असते. म्हणूनच त्या ठिकाणीच लग्नाची तयारी केली जाते. तुळशीच्या रोपट्याभोवती ओढणी किंवा लाल रंगाचे वस्त्र चढवले जाते. तुळशी विवाहाला अंगण छान सजवायचे असेल तर छान रांगोळीही काढली जाते. प्रत्येकजण आवडीप्रमाणे आणि हौस म्हणून तुळशीला सजवण्याचा प्रयत्न करतो. काही जण तुळशीच्या रोपट्याला साडी देखील नेसवतात. तुळशीला नवरीसारखे सजवण्यात येते. तुळशीची गौरीप्रमाणे पूजा केली जाते.
तिला साडी, चोळी, नथ, सोन्याचे दागिने घालतात. सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची जोडवी, खणा नारळाने ओटी भरली जाते. तुळशीचा विवाह केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते. पोथी पुराणातील कथेनुसार तुळस हे लक्ष्मीचे तर भगवान विष्णूने शालिग्रामचे रूप धारण केले होते. आयुर्वेदानुसार तुळशीचे 3 प्रकार सांगितले जातात. काळी तुळस म्हणजेच कृष्ण तुळस, जी जांभळ्या रंगाची असते. पांढरी तुळशी म्हणजेच राम तुळस, जी हिरव्या रंगाची असते. रान तुळशी म्हणजेच वन तुळस, जी डार्क हिरव्या रंगाची असते. जसे आपण तुळशीचे 3 प्रकार पाहिले तसेच त्याचे बरेच फायदेही आपल्या शरीराला होत असतात. सकाळी उपाशी पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने शरीरातील इम्युन सिस्टम म्हणजेच प्रतिकारशक्ती वाढते. तुळस ही सूज येणे आणि शरीरात आग होणे यावरही प्रभावशाली असते. तुळशीमध्ये युझिनॉल असल्याने सर्दी, खोकला येत असल्यास सकाळी उपाशी पोटी तुळस खाल्ल्याने भरपूर प्रमाणात आराम मिळतो. तसेच तुळशीच्या पानांचा काढा करून पिल्याने देखील आराम मिळतो. तर तुळशीच्या विवाहामागे एक कथा आहे, ती आता आपण पाहूयात. मथुरेच्या दैत्यराजाची मुलगी, जिचे नाव वृंदा असे होते, आणि ही वृंदा श्री विष्णूंची खूप मोठी भक्त होती. जेव्हा वृंदा मोठी झाली तेव्हा तिचे लग्न हे जालंधर नावाच्या राक्षसाशी करून दिले होते. आणि हा जालंधर खूप शूरवीर, पराक्रमी सुद्धा होता. परंतु त्याचा बरोबर तो खूप अहंकारी आणि गर्विष्ठ झाला होता. परंतु वृंदाच्या पूजेचे पुण्य हे तिच्या नवऱ्याला म्हणजे जालंधरला मिळू लागले. त्यामुळे त्याच्या गर्वात अजूनच भर पडली आणि तो चक्क देवांवरच वरचढ होऊ लागला. त्यानंतर सर्व देवांनी श्री विष्णूकडे धाव घेतली आणि त्यांना विनंती करू लागले. त्यानंतर विष्णू हे गोंधळात पडले. एकीकडे त्यांची परमभक्त वृंदा आणि दुसरीकडे सर्व देव. त्यांना काय करावे हे कळेना झाले. कारण लक्ष्मीने विष्णुदेवाकडून वरदान घेतले होते की ते जालंधरला मारणार नाही, कारण जालंधराला लक्ष्मीने भाऊ मानलेले होते. त्यामुळे विष्णूजी काहीच करू शकत नव्हते. जालंधराने देवतांशी युद्ध करून विजय मिळवला आणि पृथ्वी, स्वर्ग, आकाश यावर राज्य करू लागला आणि देवतांना पळवून लावले. यावर एकच उपाय देवतांना मिळाला, तो म्हणजे शंकराने जालंधरशी युद्ध करावे आणि त्याला ठार मारावे. परंतु शंकर स्वतःहून जालंधरशी युद्ध करायला तयार नव्हते. म्हणून त्यांनी नारद मुनींची मदत घेतली आणि त्यांना जालंधरकडे पाठवले. त्यानंतर नारदाने जालंधरच्या पराक्रमाचे कौतुक केले. त्याचबरोबर त्यांनी देवी पार्वतीचे देखील कौतुक केले आणि म्हणाले, हे सगळं छान आहे, परंतु तुझ्याकडे कैलास पर्वत नाही आहे याची मला खंत वाटते. त्यावर जालंधरच्या मनात आले की माझ्याकडे सगळ्या चांगल्या गोष्टी असायला हव्यात आणि त्या आहेत, परंतु कैलास पर्वत नाही याची खंत पूर्ण केली पाहिजे. त्यामुळे जालंधर काहीही विचार न करता कैलासावर युद्ध करण्यास स्वतःहून कैलास पर्वतावर गेला. आणि जसे देवांची इच्छा होती की शंकराने जालंधरचा वध करावा, तेही आता पूर्ण होणार होती. शेवटी तो दिवस उजाडला. जालंधर आणि शंकरामध्ये खूप घोर युद्ध झाले. परंतु जालंधरच्या पत्नीच्या पुण्याई आणि कवचमुळे जालंधर युद्ध हरत नव्हता. पुढे युद्ध असेच सुरू राहिले. त्यानंतर जालंधराने शंकराचे रूप धारण करून पार्वतीला घेऊन जाण्यास प्रयत्न केला. परंतु पार्वतीला माहीत होते की हे शिवशंकर नसून जालंधर आहे. आणि त्यानंतर पार्वतीने जालंधरावर वार केला. त्यामुळे जालंधर तिथून पळून गेला. त्यानंतर पार्वती विष्णूकडे गेली आणि म्हणाली, ज्या प्रकारे जालंधराने मला शंकराचे रूप धारण करून फसवले, त्या प्रकारे तुम्ही तुमच्या परमभक्त वृंदालाही फसवा, जेणेकरून जालंधराला युद्धामध्ये हरवता येईल. विष्णूंना वृंदाला फसवायचे नव्हते, परंतु जर तसे नाही केले तर जालंधर सर्वीकडे विध्वंस करेल, देवलोकालाही संपवेल. म्हणून विष्णूला इच्छा नसतानाही जालंधराचे रूप धारण करून वृंदाला फसवावे लागले. ज्यावेळेस विष्णू जालंधराचे रूप धारण करून वृंदाकडे गेले तेव्हा जालंधर युद्ध करून परत आले असे तिला वाटले आणि ती पूजेवरून उठली आणि तिने जालंधराच्या पायाला हात लावून नमस्कार केला. यामुळे तिची पूजा भंग झाली आणि तिकडे कैलास पर्वतावर शंकराने जालंधराचे शिर उडवले आणि त्याचा वध केला आणि त्याचे शिर राजवाड्यात येऊन पडले. तेव्हा वृंदेला समजले की हे जालंधर नसून दुसरे कोणीतरी आहे. तेव्हा तिने कडकडून विचारले की तुम्ही जे कोणी आहेत त्यांनी मूळ रूपात यावे. त्यानंतर श्री विष्णूंनी खरे रूप धारण करून वृंदासमोर उभे राहिले. विष्णूंना बघून वृंदा म्हणाली, ज्यांची मी एवढी भक्ती करते त्या विष्णूंनीच मला फसवले. त्यानंतर वृंदाने श्री विष्णूंना चिडून श्राप दिला.
ज्याप्रमाणे तुमच्या भक्ताला तुम्ही हृदयशून्य दगडासारखे वागलात, म्हणून मी तुम्हाला श्राप देते की तुम्ही दगड व्हाल. त्यानंतर श्री विष्णू हे दगड झाले आणि तो दगड म्हणजेच शालिग्राम. परंतु हळूहळू तो दगड म्हणजेच शालिग्राम मोठा होऊ लागला आणि हळूहळू संपूर्ण विश्वासात त्याने व्यापले जाईल अशी भीती पुन्हा देवतांच्या मनात आली. आणि जर असे झाले तर संपूर्ण सृष्टी ही धोक्यात येईल. त्यामुळे परत सर्व देव हे लक्ष्मी सकट वृंदेची प्रार्थना करू लागले. त्यानंतर वृंदेने सर्व देवांची विनंती स्वीकार करून विष्णूंना दिलेला श्राप मागे घेतला आणि विष्णू पूर्व अवतारात आले. त्यानंतर जालंधराचे शिर म्हणजेच मुंडी मांडीवर घेऊन ती सती गेली आणि तिची राख झाली. त्या राखेतून एक रोप जन्माला आले आणि त्या झाडाचे नाव विष्णूंनी तुळस असे ठेवले. त्या तुळशीला वरदान दिले की तुळस सोबत नेहमी शालिग्राम असेल. तसेच प्रत्येक पूजेत तुळशीला महत्त्व दिले जाईल. त्याच्याचबरोबर प्रत्येक घरात तुळशीचे झाड असेल आणि नैवेद्य देताना तुळशीचे पान अर्पण केले जाईल. आणि तुळशीपत्र म्हणजेच तुळशीची पाने ठेवलेली कोणतीही गोष्ट ही भगवान विष्णूपर्यंत लगेच पोहोचेल. मग तो नैवेद्य असू शकतो किंवा दान असो किंवा अजून काही असो, असे कथन विष्णूंनी केले. ही संपूर्ण घटना कार्तिक मासमध्ये घडली, म्हणून या कार्तिक महिन्यात तुळशीचा विवाह केला जातो आणि तोही शालिग्राम सोबत. आणि त्यानंतरच लग्नाचे मुहूर्त काढले जातात. तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील.